नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी छान असा उपवासाचा नवीन पदार्थ बनवा लागले। तर इथं बघा मी शाबू घेतलाय, शाबू भिजवून घेतलेला आहे, थोडेसे काजू बदाम आहे, 1-2 चमचे साखर घेतली आहे आणि काशी भोपळा मी किसून घेतलेला आहे, अर्धी वाटी दूध घेतले। तर आपण आता चला बनवूया। तर इथे छोटंसं मी पातेलं ठेवलेलं आहे। तर आपण अगोदर पातेल्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया। 1-2 चमचे मी तूप टाकलेलं आहे। त्याच्यावर टाकू आपण काजू बदामचे काप। काजू बदाम सोबत मी टाकते काशी भोपळा किसून घेतलेला, एकदम छोट्या किसणीने मी किसलेला आहे। हे पण तुपावर छान असा परतून घ्यायचं आपल्याला। तर छान असं हे तुपावर भाजलं गेलेलं आहे। आपण ह्यात आता दूध ओतून घेऊया। तर इथं अर्धी वाटी मी दूध ओतलेलं आहे। तर गॅस फुल केलाय मी, थोडंसं आपल्याला उकळी येऊ द्यायची अगोदर ह्याला। तर दूध भोपळ्यासोबत छान असं उकळलेलं आहे। आपण ह्यात आता शाबू टाकून घेऊया। तर बघा भोपळ्यामुळे कलर किती छान आलेला आहे। तर मी शाबू टाकून घेतलेला आहे। ह्यात 1-2 चमचे साखर टाकले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त टाका। इथं मी विलायची आणि जायफळ थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे, ती पण टाकून घेतलंय। तर आपल्याला ह्या दुधामध्ये शाबू छान असा मऊ शिजवून घ्यायचा आहे। 1-5 मिनिटं मी ह्याला छान असं शिजवून घेणार आहे। तर बघा छानपैकी शाबू शिजलेला आहे, एकदम मस्त असा। तर मी गॅस बंद करून पातेलं खाली घेतलेलं आहे। तर नवीन काहीतरी आज मी काशी भोपळा आणि शाबूची खीर बनवले बघा। तुम्हीही नक्कीच अशा प्रकारे बनवून बघा। तर बघा आज मस्तपैकी आगळ्या वेगळ्या पद्धतीने मी शाबू आणि भोपळ्याची खीर बनवले। तर एकदम छान असं झाले आणि टेस्टी पण झाले। तुम्हीही बनवून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा।